सगळेजण फोन करतात. अभिजितने खूप चांगलं काम केलं, आपलं नाव मोठं केलं, सगळ्या देशामध्ये नाव झालं आपलं. तर सगळ्यांचे सारखे असे फोन चालूच राहतात. असे जे कधी बोलत नव्हते ते पण हाय हॅलो करायला येतात आता. भाजपमध्ये ये, नाही तर तुझ्या मम्मी पप्पाला आम्ही पाहून घेऊ म्हणे. तर म्हणे मम्मी तो व्हिडिओ आलेला आहे, तो सगळीकडेच व्हायरल झालेला होता त्या मुलाचा. तर मी म्हटलं बाळा कसं रे, तर काही नाही म्हणे, मी अशा धमक्यांना भीत नाही, मला आधी अशा येत होत्या म्हणे, पण मी एवढं मनावर घेत नाही, पण तुम्हाला त्यांची सवय नाही पप्पाला तुला, तर तुम्ही जरा काळजीनीच राहा म्हटलं. म्हटलं ठीक आहे, मामांच्या इथं जाते तर नको म्हणे, बाहेरच तुम्ही कुठेतरी फिरा म्हणे. ते टीका होते, थोडं वाईट वाटतं की बा असं व्हायला ना पाहिजे. आज खूप आनंद वाटते, आज गुरुपौर्णिमेनिमित्त तो येतोय, त्यांनी जे डिसिजन घेतले आज यायचं तर खूप चांगलं गेलं. त्यालाही माहिती नसेल आज पौर्णिमा आहे म्हणून, पण आता आमच्यासाठी तो गुरु झाला आणि आम्ही त्याचे लेकरं झालोत आता. नमस्कार, मी कृष्णा केंडे. मी अभिजित दिपके यांच्या घरी आलो आहे. त्यांचे आईवडील आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी थोड्याशा हलक्या फुलक्या गप्पा या ठिकाणी मारणार आहोत. त्या गप्पा मारण्याचं कारण असं की हे खूप साधारण कुटुंब आहे, सामान्य कुटुंब आहे. रोजचं जनजीवन त्यांचं जर पाहिलं तर घरगुती काम आणि तुमचं थोडंसं ऑफिशियल काम, बरोबर ऑफिशियल काम असं होतं. मात्र मी आत्ता ज्यावेळेस खालून वरती आलो तर त्यावेळेस खाली पायऱ्या आहेत ना, तर तिथं खूप मोठ्या प्रमाणावर पुष्पगुच्छ असे ठेवलेले होते. या सगळ्या मुलाच्या आंदोलनामुळे यांच्या आयुष्यात नेमका बदल कसा घडलेला आहे, काय काय बदललं आहे, हे सगळं त्यांच्याकडनं आज आपण थोड्याशा हलक्या गप्पा मारत जाणून घेणार आहोत. कसं बदललं आहे तुमचं म्हणजे रोजचं? ते पहिलं कसं होतं, एक ठराविक टाईम होता. ऑफिसला 10:30 वाजता ऑफिसला पोहोचायचं आणि 6 वाजता घरी यायचं ऑफिस संपल्याच्यानंतर. बाकी इतर कुठल्याच गोष्टी नव्हत्या. तर आता तसं नाही, आता कुणाचेही फोन येतात, अख्ख्या म्हणजे भारतामधून फोन येतात आणि लोक सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत भेटायला येत आहेत, शुभेच्छा द्यायला येत आहेत. तर काही जण ते अभिजितला भेटण्यासाठी येत आहेत की मध्ये एक क्लिपडवरून, मद्रासवरून पत्र येत आहेत, बेंगलोरवरून, नागपूरवरून, हे त्याच्या नावी टपालाने. हां, टपालाने पत्र येत आहेत. ते असं म्हणजे आमचं जीवन म्हणजे असं सेल्फ आता स्वतःचं समजा राहिलंच नाही. आणि परत असं वाटतं की दुरून आलेले लोक असतात. एक तर अमरावतीवरून 75 वयाचा माणूस आलेला होता. नातेवाईकांचे फोन वाटले? हो येतात ना, गावाकडनं वगैरे सगळ्यांचे फोन चालू आहेत ना, सगळेजण फोन करतात. अभिजितने खूप चांगलं काम केलं, आपलं नाव मोठं केलं, सगळ्या देशामध्ये नाव झालं आपलं. तर सगळ्यांचे सारखे असे फोन चालूच राहतात. तुम्हाला नातेवाईक आहे? होच, नातेवाईकाचे फोन येतात. आणि एक एखादा किस्सा सांगा. आमचे जे दिपके नावाचे जे काही फॅमिलीज येतात, ते फक्त मराठवाड्याच्या बाहेर कुठेच नाहीत. आणि ते मराठवाड्यामध्ये एक नांदेड, वसमत, माझं गाव पिंपरी आणि पूर्णिला आहेत. तर अभिजितचं जेव्हा हे अभिजितचे सर्व व्हायरल व्हायला लागलेत ते यूट्यूबला, इंस्टाग्रामला, तर त्या लोकांनी माझा नंबर घेतला आणि दादा म्हणे तुम्ही कोणत्या गावचे, तुमचं गाव कुठलं, हे सर्व मला विचारायचे. म्हणे आम्हाला पण एवढे फोन येत आहेत म्हणे की मग आम्ही पण सांगतो की कोणी सांगतो की माझा भाचा आहे, कोणी सांगतो की माझा पुतण्या आहे. हां, खूप आम्हाला सुद्धा फोन येत आहेत. म्हणे एक मुंबईला एक आमचा हे आहे दिपके म्हणून, तिला दिलेलं आहे संजीवनी दिपके म्हणून. तर तिला तर एवढे फोन येतात की पूर्ण म्हणजे खूप दिवसभर म्हणे चालूच राहतात म्हणे. ती सांगितलं की माझ्या भावाचा मुलगा आहे म्हणे. मग तिला एवढं म्हणजे फोन येतात की तिला विचारतात, सर्व विचारतात तिला, मग तो कधी येणार आहे, काय येणार. तर मग म्हणे दादा मला काही सांगता येत नाही म्हणे. आणि ते आमच्या भावकीमधून आहे. असे म्हणजे आमचे जिथं जिथं दिपके नावं आहेत तिथं प्रत्येकाला फोन चालू आहेत. हां, म्हणजे असं असतं ना की तुम्ही आम्ही किंवा मराठवाड्यातली जी फॅमिली आहे ना, काही नातेवाईकांचे आपलं पटत नसतं, कधीतरी काहीतरी छोट्याशा गोष्टीवरून कुरकुरी झालेले असतात, त्या सगळ्या पण ते विसरलेत. असं काही घडलं कुठं? हो, आमच्या कुरकुऱ्या कुठे आमचं नाही झालं नाही, आमचं तसं कारण कुरकुरी कोणाशी झालेलीच नाही आहे. पण असं जे कधी बोलत नव्हते ते पण हाय हॅलो करायला येतात आता. हां, जसा अनुभव आहे ना. तर अनुभव बरेच लोक आहेत, नाव सांगण्यासारखं नाही आहे. तुमचा काय अनुभव?
नाही माझं काही नाही, कारण मी आधीच सगळ्यांशी यांना जरी वेळ नव्हता ऑफिसच्या कामामुळे, पण मी सगळ्यांची ॲडजस्ट करूनच राहिलेली आहेत लग्ना कार्यात गावाकडे. हां, आता एवढं गावाकडे जाणं कमी झालं, नाही तर मी 15 दिवसाला ड्रायव्हर घेऊन चक्कर मारायची की करमत नव्हतं म्हणून गावाकडे जाऊन यायची. पण आता सध्या कमी झाला. अभिजितपासनं 21 मेपासनं कुठंच नाही, आता घरामध्येच आहे. तुम्ही लग्नाचा विषय काढला म्हणून विचारतो, काही मुलींच्या वडिलांचे फोन नाही आता येतातच ना, मुलगा म्हटल्यावर लग्नाचा कोणी फोन करतातच ना. तुम्ही बोला, तुम्ही जरा नाही मला नाही लग्नाविषयी मला कोणी नाही फोन करत. बोलतच नाही. हा तो काय माझ्याशी जास्त बोलत पण नाही आहे आणि त्याच्या काही गोष्टी आहेत तो मला शेअर पण करत नाही आहे. मला खूप असं तो असं म्हणजे एकदम टू द पॉईंट कामापुरतंच बोलतो. नाही मुलींच्या वडिलांचे फोन येतात का असं माझं म्हणणं. नाही मला नाही येत. माझ्याकडेच असते, त्यांच्याकडे नाही कोणी पाहुणे रावळे, सगळे मलाच कॉल करतात. हां, ते म्हणे तो फोनच उचलत नसतो. म्हटलं ते फोनच नाही उचलत, कोणाचा नंबर असला ते उचलतात, म्हणजे नाव असलं की नाही तर असे उचलत नाहीत. म्हटलं सगळे काय अनुभव कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे काय एखादा किस्सा सांग. किस्सा ना काही नाही, अजून लग्नाचं काही हेच नाही आहे ना किस्सा सांगायला. काय ठरलंय काय त्याचं काय? नाही काहीच नाही ठरलं अजून. आता आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की मुलांनी आपल्या लग्न करावं म्हणून, पण ज्या दिवशीपासून राजीनामा झाला, लेकरं तिथून मोकळे झाले, तर मला आता निवांत म्हणजे झोप पण येते, असं एवढं काही वाटत नाही. संध्याकाळी त्याला विचारते तब्येत कशी आहे काय, तर मग मी ठीक आहे म्हणे. तर आता खूप बरं वाटायला लागलं. धमक्याचा तो काळ कसा होता आणि काय धमक्या होत्या? धमक्या ते अभिजितलाच आलेल्या होत्या सगळ्या, पण त्यांनी आम्हाला सांगितल्या नाही. तो म्हणे तुम्हाला जर सांगितलं तर मला भीती वाटेल, कारण त्याला पण येत होत्या धमक्या. आणि एक व्हिडिओ त्यांनी म्हणे मम्मी असा व्हिडिओ आलेला आहे, तू काही बघू नको. आणि तो म्हटला तू जरी तिकडे असशील पण तुझे आईवडील इथे आहेत म्हणे, काय करायचं तर आम्ही पाहून घेऊ म्हणे, तू भाजपमध्ये नाही आला तर कसं करायचं. तो म्हणे मम्मी तर काही टेन्शन घेऊ नको. म्हणजे भाजपमध्ये ये नाही तर असं काय? हां, कसं होतं, काय होतं? भाजपमध्ये ये नाही तर तुझ्या मम्मी पप्पाला आम्ही पाहून घेऊ म्हणे. तर म्हणे मम्मी तो व्हिडिओ आलेला आहे, तो सगळीकडेच व्हायरल झालेला होता त्या मुलाचा. तर मी म्हटलं बाळा कसं रे, तर काही नाही म्हणे, मी अशा धमक्यांना भीत नाही, मला आधी अशा येत होत्या म्हणे, पण मी एवढं मनावर घेत नाही, पण तुम्हाला त्यांची सवय नाही पप्पाला तुला, तर तुम्ही जरा काळजीनीच राहा. म्हटलं ठीक आहे, मामांच्या इथं जाते तर नको म्हणे, बाहेरच तुम्ही कुठंतरी फिरा म्हणे. म्हटलं बाळा अशा याच्यात फिरणं वाटतं का रे, तू तिकडे आणि आम्ही कुठं फिरावं, तर नाही म्हणे, कुठेही राहा म्हणे. मग पाहुण्यांकडे कोकणात राहिलो होतो आम्ही. म्हणजे किती दिवस तिकडे राहिले? 16 दिवस राहिलो. घर पण सोडलं? हो घर आहे. तो नाहीच कारण म्हटलं. मुख्य धमकीच होतं. हां, धमकीच होतं. तो म्हणे मी तिथं आहे म्हणे आणि तुम्ही टेन्शन घेसाल, पप्पांची लो BP आहे, पप्पांना जर काही झालं, तुला काही झालं तर मी काय करणार म्हणे. आणि मी फॉरेनला, इथं जवळचं आहेत म्हटलं, मामा वगैरे घेतात सगळी काळजी, विनोद भाऊ आहे म्हटलं खाली, तो घेतो काळजी, तर नको म्हणे मम्मी, ते पप्पांना अजिबात जमत नाही म्हणे. आता मी याच्यामध्ये उतरलो, कसं पायी चालू देत नाही आणि घोड्यावरही चालू देत नाही, त्याच्यामुळं आता हे करावं लागेल. ते दुसऱ्यांचं ऐकत होते, पण आता ते आपल्याच घरामध्ये झालं, त्याच्यामुळे आता काना मागे टाकावं लागेल जे काही मला काय बोलत. वाटतं? ना त्याला धमक्या वगैरे आल्या होत्या तेव्हा. नाही, जेव्हा लोक टीका करतात अभिजित, ठीक आहे सर, आता हे सामाजिक काम करताना तुमच्यावर टीका होणार आहे, तर तुमच्यावर म्हणजे तुमची स्तुती होती, या दोन्ही गोष्टी असतात. कारण प्रत्येकजण रिअल काय हे प्रत्येकांना माहीत नसतं. काहीच्या समजुती अशा पहिल्याच फिक्स झालेल्या असतात आणि काही लोक घटना बघून विचार करतात. पण ज्या लोकांचे मनं पहिलेच फिक्स झालेले त्यांचं तर ते टीका होते, थोडं वाईट वाटतं की बा असं व्हायला ना पाहिजे. लोकांनी सत्यता की जो खूप मजेशीर होता त्याच्या होता. एकदा त्याने हे केलं होतं, प्लंबर आणलेला होता आणि त्याच्या बाथरूमचं त्याला कपाट करून घ्यायचं होतं. त्या प्लंबरकडनं आरपार ड्रिल मशीननी तो पाईपच फुटल्या गेला सगळा, आणि त्या प्लंबरनी त्याला असा हात दाबला तर ते प्रेशर पूर्ण घरामध्ये खाली हे सगळीकडे पाणी झालं. मग त्याला वाटलं की सगळ्या घरांनी पाणी झालं, हा सगळा पाईपच फुटला आता. मग इतका घाबरला तो आणि मग म्हणे मम्मी हे काय झालं. म्हटलं बाळा एवढं कसं काय झालं. म्हटलं आता पप्पा तुलाही रागवतात आणि मलाही रागवतात, मला शिव्याच भेटतात की तुझ्या पोराने असं केलं म्हणून. तर मग त्यांनी काय केलं, 2-4 कपडे काढले आणि 4ला का काय 5ला प्लेन होतं, तर त्यांनी निघून गेला इथून. 12 वाजताच घराच्या बाहेर पडला आणि नाश्ता नाही, काहीच नाही. मग पुन्हा कॉल केला तर नाही म्हणे, आता पप्पा संध्याकाळी आले ऑफिसहून की मला खूप शिव्या देतात, मी काय राहत नाही म्हणे, राग शांत झाल्यावर 8-15 दिवसांनी येतो, तुला काय शिव्या खायच्या पप्पाच्या तर खा म्हणे. पण हो खूप भीत होता तो, बोललाच नाही कधीच, वडिलांना उलटून बोलला नाही. त्याच्या पप्पाने त्याला काहीही म्हटलं
तेव्हा करोनाच्या टाईममध्ये त्या एवढा किराणा त्यांनी वाटला तर पप्पा म्हणे तू भिकारी हो मलाही भिकारी कर. नाही म्हणे पप्पा किराणी वाटल्याने काय भिकारी होतं का म्हणे आपण. म्हणजे काय कधी वाटला कोरोना काळ? करोनाच्या काळामध्ये खाली लोक होते ना आमच्या त्या लोकांसाठी त्यांनी घरातलं सगळं नेऊन दिलं. तर त्याचे पप्पा राग बोलले आणि तू भिकारी हो मलाही भिकारी कर म्हणे. एवढा सगळा किराणा. तर म्हणे पप्पा करोना आला हे लोक आपण तरी खाऊ शकू म्हणे पैसे आणून यांच्याकडे काहीच नाही आहे. तो एवढा म्हणजे हे करत होता तो ते पण उलटून बोलत नव्हता. पप्पांना त्यांनी कधीही उलटून बोललं नाही आत्तापर्यंत. नाही तर आजकालची मुलं कशी असतात तडकाफडकी बोलतात पण तो नाही तसा बोलायला नाहीच पप्पांना अजिबात नाही. तुम्हाला कधी कळलंय? कुठलं ते पाण्याचं? नाही मला 6 महिन्याच्या नंतर सांगितलं. मला यांनी कळत माहीतच नव्हतं. काय दिलं काय आहे? कोण? ओके ओके. मला काहीच माहिती नव्हतं. ते हे आता त्या गोष्टी निघाल्या म्हणून त्यांनी मला आता मागच्या मला 6 महिन्याच्या नंतर सांगितलं की असं असं झालं होतं म्हणून. आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही म्हणे. तो म्हणे पप्पांना सांगू नको. त्यांनी सगळं त्या प्लंबर आणून जशाला तिचं ते पॅक केलं POP लावून त्यांनी ती फरचीचा तुकडा कापून काहीच ओळखायला नाही आलं ते. म्हणजे पप्पा जरी त्याच्या टॉयलेटमध्ये गेले तरी पप्पांना दिसू नये म्हणून त्यांनी सगळं व्यवस्थित त्या प्लंबरनी करून ते गेले. त्याला सांगून गेला सगळं चांगलं करा काका किती पैसे लागू द्या तुम्हाला मम्मी देईल पण पप्पांना काही दिसलं नाही पाहिजेत म्हणे. तर त्यांनी तुम्ही एकदम त्या ह्याच्यावरती खूप पोलीस पाहिले होते एअरपोर्टवरती. ते काय किस्सा होता तो? त्यावेळेस आता तो एअरपोर्टहून दिल्लीहून मुंबईला उतरला आणि उतरल्यानंतर आता पहिल्यासारखं साधं वाटलं आम्हाला. आता कसे हे पोरं येतात फॉरेनहून ते एका ठिकाणी उभा राहतात. पप्पा मी इथं उभा आहे तुम्ही या म्हणून यांनी गेले मोबाईल घेऊन. बाळा तू कुठे रे म्हणे. आता यांना वाटलं असेल कुठेतरी कोपऱ्यात. तर तो एका साईडला असा म्हणजे सगळे पोलिस आणि त्यांच्या गराड्यात तो होता यांना दिसलाय नाही. मग पप्पा म्हणे मी इकडे आहे. तर त्यावेळेस जवळजवळ 70-80 पोलीस होते त्याच्या अवतीभोवती ते. आणि ते त्याला सगळे घेऊन यायला लागले. तर मला थोडी भीती वाटली एवढे पोलीस याला कसे घेऊन येत आहे. ते म्हणे मम्मी काही नाही म्हणे मी एअरपोर्टच्या बाहेर आलो की मला ते संरक्षण भेटलं. म्हटलं मला भीती वाटली बाळा एवढे पोलिस बघून. आज 70-80 पोलिस म्हटलं मला थोडीशी त्या ठिकाणी बारीक चक्कर आलेली होती. तो म्हणे नाही मम्मी तसं भ्यायचं काहीच कारण नाही आहे म्हणे. म्हटलं हो का म्हटलं. मग तेव्हा मला थोडं बरं वाटलं गाडीत बसल्यानंतर. एवढे पोलीस होते घरी कधी? नाही सर पोलीस तेवढा ताफा पाहिजे. आमचा पोलिसाचा संबंध फक्त त्या MIDCतल्या अतिक्रमण काढतानाच यायचा. बाकी कधीच पोलीस स्टेशनला मी कधी गेलो नाही आणि कधीच नाही. घराबाहेर तर एवढे असण्याचं कारण? नाही घराबाहेर एवढं असण्याचं काही कारणच नाही. आज तो येतोय? हो आज येतो हां 4 वाजता येईल तो. त्याने रात्री मला सांगितलं आणि गाडी साहेब म्हटले तो येणार आहे म्हणून. म्हटलं हो का आम्हाला काही माहिती नाही. तर नाही म्हणे येणार आहे म्हणे तो. म्हटलं ठीक आहे म्हटलं. काय करणार? काही नाही रांगोळी काढणार ओवाळणार त्याला फटाकडे वगैरे वाजवतील. त्याच्या मेहून आहे खाली विनोद त्याच्या आत्याचा मुलगा आहे त्याने फटाकडे वगैरे आणणार आहे तो वाजवतो म्हणे. म्हटलं त्याला आवडत नाही विनोद. तर राहू द्या म्हणे आता बस झालं म्हणे आपण त्याचं खूप ऐकत राहिलो म्हणे मामी आता नाही ऐकायचं म्हणे मी फटाकडे वाजवणार आहे म्हणे बँड लावतो. म्हटलं नको त्याला अजिबात आवडत नाही हे बँड गेन काहीच नाही. म्हटलं गावाकडे नाही का त्यांनी रॅली कॅन्सल केली DJ कॅन्सल केला त्याला आवडत नाही. जाऊ द्या म्हणे आता आपण त्याचं ऐकतच राहिलो म्हणे त्याला नाही आवडत पण आता आपण करू म्हणे. आता त्याची ती तयारी आहे विनोदची. तुम्ही आई म्हणून काय तयारी केली? मी काही नाही हां घरामध्ये काही नाही आवरून घेतलं त्याला. ते घराचं काही नाही तेवढं आवरून वगैरे घेतलं. थोडेसे बुके गिके घरात होते खाली नेऊन ठेवले आणि काही नाही एवढं. तुम्ही वडील म्हणून तयारी वगैरे काय नाही केली. ते रांगोळी वगैरे काढणार आहेत. फुलं वगैरे आणलेत सिटीमधून रांगोळी काढायसाठी. आवडतच नाही ना. इतर वेळी येणं ना आज येणं काय फरक आहे? आज फार बरं वाटायला लागलं. आज तो सगळा जे त्यांनी पोरांसाठी जे आंदोलन केलं त्याच्यात तो सक्सेस झाला त्याच्यामुळे आज खूप बरं वाटायला लागलं. आज म्हणजे आता आधी यायचो आम्ही एअरपोर्टला जात होतो पण तो बुके हार नेला तर नाही त्यांनी कधीच हार एअरपोर्टवर घालू दिला नाही. तो हार तसाच आम्ही वापस आणायचा. बाळा घालणारे पोरं किती हे करतात. नाही मम्मी तसा देखावा नाही करायचा. आणि बुकेही घेत नव्हता. गपचूप ठेव गाडीमध्ये. त्यांनी त्या गाडीतच बुके ठेवायला लावला पण त्यांनी तिथे घेऊन फोटो काढू दे असा प्रकारच नाही कधीच नाही. नेहमी त्याला एअरपोर्टला सोडायला गेली की त्याला ते आवडतच नाही. इतर वेळी येणं ना आज येणं वडील म्हणून काय फरक आहे? न तो काहीतरी खूप चांगलं काम करून आला आहे समाजासाठी. काहीतरी त्यांनी योगदान आहे त्याचं. काहीतरी ते प्रारब्धामध्येच लिहिलेलं असेल की त्याच्याकडून काही चांगलं होण्याचं आहे. आज गुरुपौर्णिमा निमित्त तो येतो एक आमचा गुरुच म्हणून येतो. आता आम्ही तो आमच्या म्हणजे आई वडील झाल्यानं आम्ही त्यांचे लेकरं झाले. आता आज असं वाटायला लागलं.
आज खूप आनंद वाटते. आज गुरुपौर्णिमेनिमित्त तो येतोय, त्यांनी जे डिसिजन घेतले आज यायचं तर खूप चांगलं गेलं. त्यालाही माहिती नसेल आज पौर्णिमा आहे म्हणून, पण आता आमच्यासाठी तो गुरु झाला आणि आम्ही त्याचे लेकरं झालोत आता. आहे त्यांनी खूप मोठं काम केलं. त्याचा खरंच सार्थ अभिमान वाटतो. इतके दिवस हे वाटायचं की त्यांनी इकडे येऊ नये, जॉब करावा वगैरे, पण नंतर आता वाटतं की तो काहीतरी आपल्याला समाजाचं देणं लागतं, देशाचं देणं लागतं. तर प्रत्येकाचे जे पितृऋण असे देशऋण जे म्हणतात ते एका ऋणातून तो आम्हाला मुक्त करतोय, याचं समाधान वाटते. स्वागत करताय. हो, त्याचं स्वागत करतोय करणार आता. हार वगैरे आणणार, त्याला स्वागत आवडत नाही खरं म्हणजे स्वागत आवडत नाही त्याला, अजिबात काहीच आवडत नाही, पण करावं लागणार. कारण त्यांनी दिवाळीला एकही फटाकडा अजूनपर्यंत वाजवला नाही. तो झाला 29-30 वर्षाचा, पण त्यांनी दिवाळीला कधीच फटाकडा हातात घेतला नाहीच. त्याला ते आवडतच नाही, ते नाहीच म्हणे प्रदूषण होतं म्हणून. तो तसा एकदम कट्टर आहे, त्याला काहीच आवडत नाही, एकदम साधा आहे तो. त्याला असं म्हणजे नटणं खटणं हे प्रकारच नाही आहे. त्याच्या ताईने जे कपडे घेतले का आणि तिलाच व्हिडिओ कॉल करेल, ताई हे घेऊ का ते घेऊ का, तेव्हाच घेईल. तो मनाने काहीच घेत नाही. त्याने अजूनही मनाने कोणते ड्रेस जाऊन आणले का काहीच नाही. वर्षातून एकदा त्याची ताई घेईल तेवढेच तो कपड्यावर. त्याची मनाची अशी कोणती शॉपिंग म्हणजे नाहीच आहे, त्याला शॉपिंगच माहिती नाही. धन्यवाद. हे होते अभिजितचे आई वडील आणि साहजिकच त्यांनी आपल्याशी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी का होत नाही पण त्या सगळ्या शेअर केल्यात. कसं त्याचं जीवन त्यांचं म्हणजे ह्या दोघांचं जीवन त्याचं तर बदललंच आहे, पण या दोघांचंही रुटीन कसं बदललं आहे हे त्यांनी सांगितलं आहे. आज तो येतो आहे याचा आनंद आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट जी आईने जी म्हटली की आता तो आमचा गुरु झाला आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं काही आत्तापर्यंत जेवढं बोललोत त्या सगळ्यांचं हे सार आहे. मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.